नमस्कार शेतकरी बांधवांनो. आपला माल दिनांक 12 एप्रिल रोजी पहिल्यांदा हार्वेस्टिंग झाला. जवळपास 10 टन माल हा आपला सुरुवातीला निघाला एक्सपोर्टसाठी. सध्या ही बाग आपण बघू शकताय. माल एकदम चांगल्या क्वालिटीचा आहे. चिलिंग नव्हती. केळांची लांबी चांगली आहे. चांगल्या प्रतीचा माल असल्यामुळे आपल्याला जवळपास 12.5 रुपये दर भेटला. तसे दर हे एक्सपोर्टचे बरेच कमी झालेले होते. आता जरा परिस्थिती निवळत असल्यामुळे दर वाढत आहेत. यानंतरसुद्धा खात्री आहे की आपल्याला पुढच्या कटिंगला अजून चांगले दर भेटतील. तर हा व्हिडिओ आज बनवण्याचे कारण हे आहे की या प्लॉटचे सर्व व्हिडिओ आपण बनवले आहेत प्रत्येक वेळी. बाकीचे व्हिडिओ आपण जर नवीन असाल तर आपल्या चॅनलवर जाऊन बघा. भरपूर व्हिडिओ आहेत. प्रत्येक स्टेजला आपण व्हिडिओ बनवलेले आहेत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहोत, तर वेन सुरू झाल्यापासून आपण कोणकोणते अन्नद्रव्य व्यवस्थापन केले, त्यानंतर फ्रूट केअर करताना कोणत्या फवारण्या केल्या, याबद्दल मी आज तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे. तर शेतकरी बांधवांनो, ज्यावेळेस वेन सुरुवात झाली त्या काळात आपण ड्रीपमार्फत पहिली मात्रा जी आहे त्यामध्ये आपण प्रति एकरासाठी अमोनियम सल्फेट 7 किलो, 05234 4 किलो, मायक्रोन्यूट्रंट 1 लिटर, बोरॉन 500 ग्रॅम आणि PDI जे आहे पोलनचे भेटते ते 500 ml प्रति एकरासाठी आपण ही पहिली मात्रा दिली. हे सर्व एकत्रित करून आपण सोडले 200 लिटर पाण्यामध्ये. त्यानंतर 15 दिवसानंतर हीच मात्रा आपण अजून एकदा दिली, म्हणजे तोच डोस आपण एकदा रिपीट केला. यामुळे काय होते तर वेन ही एक समान लवकर होण्यास चांगली मदत होते आणि केळांची लांबीसुद्धा चांगली होते. कारण वेनच्या काळामध्ये झाडाला ताकद लागते आणि जे आपण हे सोडत आहे ते एकदम पुश करण्यासाठी वेनसाठी हे खूप फायद्याचे ठरत असते. अजून एक गोष्ट आपल्याला सांगायची राहून गेलेली आहे, ती म्हणजे आधी समजा आपण कॅल्शियम नायट्रेट बोरॉन हे जर दिले नसेल तर 3 ते 4 दिवस आधी ते सोडा. त्यानंतर जे आपण 2 डोस कोणते द्यायचे सांगितले, 05234 अमोनियम सल्फेट, बोरॉन, PDI यांचा आपण डोस करा. म्हणजे पहिला केल्यानंतर 15 दिवसानंतर दुसरा डोस ड्रिपमार्फत आपल्याला करायचा आहे. म्हणजे जे आपण शेड्यूल केले ते मी तुम्हाला सांगत आहे. या काळात बऱ्यापैकी वेन आपली होऊन जाते. मधल्या गॅपमध्ये आपण ह्युमिक, फुलविक, ॲमिनो असे आपण सोडू शकता, कारण मुळीसाठी ते देणे गरजेचे आहे. अपटेक चांगले राहते. तसेच इतर एक्स्ट्रा बाकीची करायची आपल्याला गरज नाही. ज्यावेळेस पूर्ण जी वेन आहे ही झाली त्यानंतर मी शेवटपर्यंत 13-0-45 हीच ग्रेड ठेवली आहे. इतर जे वॉटर सोल्युबल आहेत किंवा ऑक्साईडच्या ग्रेड आहेत इतर त्यांचा वापर मी केलेला नाही. कारण सध्या आपण बघताय की बऱ्याच ठिकाणी पल्पचा प्रॉब्लेम येत आहे. म्हणजे पल्प म्हणजे काय, तर ज्यावेळेस माल हार्वेस्टिंगला येतो त्यावेळेस जर पल्प तयार झालेला असेल आपल्या केळीमध्ये तर तो माल एक्सपोर्टसाठी जात नाही. तो बऱ्याच वेळेला रिजेक्ट होतो आणि जरी सिलेक्ट झाला तर त्याला दर कमी भेटतो. पल्पचं काय असतं की तो जो माल आपण हार्वेस्टिंगला आलेला आहे तो जो एक्सपोर्टला लांब जाणार आहे, मग त्याची टिकून राहण्याची जी कालावधी आहे तो कमी होतो मालामध्ये पल्प आल्यामुळे. मग यामागची कारणे बरीच आहेत. अनावश्यक आपण ग्रेड वापरलेले असतील, कोणतीही औषधं फुगवणीसाठी आपण सोडलेली असतील तर याचा परिणाम हा आपल्या मालावर झालेला असतो, पल्प आलेला असतो. त्याच्यामुळे शक्यतो आपण जास्त काही वापरण्याच्या भानगडीत पडायचं नाही. शक्यतो 13-0-45 ही बेस्ट ग्रेड आहे शेवटपर्यंत. यामुळे केळाची लांबीसुद्धा चांगली होते, वेन होण्याससुद्धा चांगली मदत होते आणि फुगवण पण चांगली होते. त्याच्यामुळे इतर जास्त कोणत्याही ग्रेड वापरायची गरज नाही. हां, फक्त कॉम्बिनेशन लक्षात घ्या की 13-0-45 वापरत असताना आपण प्लेन देऊ शकता. प्रति एकरी आपण 4 किलो. समजा आपल्याला कॅल्शियम नायट्रेट बोरॉन द्यायचे आहे तर त्यासोबतसुद्धा आपण 13-0-45 देऊ शकता. कॅल्शियम नायट्रेटसोबत फक्त 13-0-45 चालते, इतर कोणतीही ग्रेड वापरू नका शक्यतो. त्याचबरोबर आपण 13-0-45 सोबत मायक्रोन्यूट्रन कधी देऊ शकता, प्रत्येक वेळेस आपण बदल करू शकता. एक वेळेस कॅल्शियम नायट्रेट बोरॉन द्या, एक वेळेस तुम्ही मायक्रोन्यूट्रन द्या. जास्ती कोणत्या ग्रेड वापरायची आपल्याला गरज पडणार नाही. यानंतर आपण लक्षात घेऊ की फ्रूट केअर करताना आपण कोणती काळजी घेतली, आपण काय काय केले. यामध्ये मी स्वतः बड इंजेक्शन केले होते, त्याबद्दलसुद्धा एक व्हिडिओ आहे तो बघू शकता. बड इंजेक्शन जर आपल्याला शक्य नसेल तर आपण फवारणी मात्र घेत राहणं गरजेचे आहे घडावरती. म्हणजे वेन चालू झाल्यानंतर ज्यावेळेस कमळ खाली येते त्या 8 ते 10 दिवसाच्या अंतराने जेवढे कमळ आहेत त्या
आपण फवारू शकतो. म्हणजे त्यामध्ये आपण इमिडाक्लोप्रिड 17.5% अर्धा मिली प्रति लिटरसाठी त्यात आपण आयडॉल वापरा, अशी फवारणी आपण पहिली घ्या. त्याचबरोबर ढगाळ वातावरण असेल, पावसाचे वातावरण असेल तर आपण केळी बागेतून जमिनीवर आपण साधे कीटकनाशक क्लोरोसायपर असू द्या किंवा इतर प्रोपेनोफॉस असू द्या, त्यासोबत आपण 7 ते 8 अंडी वापरू शकता 200 लिटर पाण्यासाठी. ही फवारणी फक्त जमिनीवरून घ्यायची आहे आपल्याला, की जेणेकरून जी कीटक आहेत, घोंगा नाही यांचा प्रादुर्भाव कमी राहील. परत घड उमलल्यानंतर आपण दुसरी फवारणी घेतली, त्यामध्ये ॲमिस्टार टॉप 1 मिली, आयडॉल 1 मिली आणि इमिडाक्लोप्रिड 17.5% हेच आपण अर्धा मिली प्रति लिटर पाण्यासाठी हे सर्व प्रमाण आपण वापरले. अशी आपण दुसरी फवारणी घेतली. शक्यतो प्रत्येक फवारणीमध्ये मी इमिडाक्लोप्रिडच वापरले आहे, कारण ते सेफ आहे, स्पॉट येत नाहीत. शक्यतो बदल करायचा असेल तर आपण सुपर कॉन्फिडर वापरू शकता, त्यात पण इमिडाच आहे, फक्त टक्केवारी जास्त आहे, किंवा रिजंटसुद्धा आपण वापरू शकता. त्यामध्ये वातावरण बदल बघून आपण रोको 1 ग्रॅमने वापरू शकता, एक वेळेस आपण ॲमिस्टार टॉप वापरू शकता, साधे ॲमिस्टार आपण वापरू शकता, अशी बदलून बुरशीनाशके आपण यामध्ये वापरू शकतो. तर शेतकरी बांधवांनो, थोडक्यात हे आपण असे व्यवस्थापन केले, ते आपण सांगण्याचा इथं प्रयत्न केलेला आहे. आपण जर बेसल डोस प्रत्येक वेळेला जर वेळेवर दिला तर आपल्याला जास्त वॉटर सोल्युबल विद्राव्य खते वापरावी लागत नाहीत. एकदम चांगला आपल्याला त्याचा रिझल्ट येतो. इतर व्हिडिओही आपल्या चॅनलवर आहेत, ते पण बघा. नवीन असाल तर आधी सबस्क्राईब करून ठेवा. बरेच आपले माहितीचे व्हिडिओ येत असतात. आणि काही शंका प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्कीच विचारा. धन्यवाद.